नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो. परंतु या दिवशी केलेली एक छोटीशी चूकही तुमच्या घरातील लक्ष्मी घालवू शकते का? किंवा तुमच्या आयुष्यातील गरिबी कायमची दूर करण्याची ताकद या एका दिवसात असू शकते का? येत्या अक्षय तृतीयेला म्हणजेच 19 एप्रिल 2026 असे काही दुर्मिळ योग जुळून येत आहेत जे तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतात. पण याच दिवशी कळत नकळतपणे केलेल्या या 5 चुका तुम्हाला पितृदोष आणि लक्ष्मी कोपाचे धनी बनवू शकतात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेचा नेमका मुहूर्त कोणता, कोणत्या वस्तूंची खरेदी तुमची तिजोरी भरेल आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या चुकूनही करायच्या नाहीत. जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक असतं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक महाउपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील गरिबी ओढून बाहेर काढेल आणि तुमच्या घरात वर्षभर पैशांची बरकत टिकवून ठेवेल. हा उपाय आजवर अनेकांसाठी चमत्कारिक ठरला आहे. त्यामुळे हा उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि पौराणिक संदर्भ. अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजेच जे कधीही संपत नाही. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा होतो. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवसाचे महत्त्व सांगताना पुराणात अनेक कथा आहेत. याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. याच दिवशी माता गंगेचे पृथ्वीवर आगमन झाले. अन्नाची देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्मही याच दिवशी झाला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते. म्हणूनच या दिवशी केलेले दान, जप आणि पुण्य हे कधीही संपत नाही, ते नेहमीच अक्षय राहते. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशा कोणत्या त्या मोठ्या 5 चुका आहेत ज्या तुम्हाला पितृदोष देऊ शकतात आणि माता लक्ष्मीच्या कोपाचे धनी बनवू शकतात? चला जाणून घेऊया. घरात सर्वत्र अंधार आणि अस्वच्छता. अक्षय तृतीयेच्या दिवशी घर कधीही घाणेरडे ठेवू नका. विशेषतः कोळिष्टके किंवा जुन्या रद्दी वस्तू घरात ठेवू नका, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते. उधारी देणे किंवा घेणे. या शुभ दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि स्वतःही घेऊ नका. असे केल्याने तुमच्या घरातील बरकत दुसऱ्याकडे जाते असे मानले जाते. कर्कश आवाज किंवा भांडणे. ज्या घरात या दिवशी ओरडणे, चिडचिड किंवा पती-पत्नींमध्ये भांडणे होतात त्या घरातून माता लक्ष्मी कायमची निघून जाते. मांसाहार आणि व्यसन. हा अत्यंत सात्विक दिवस आहे. या दिवशी सुकूनही तामसी भोजन जसे की मांसाहार, कांदा लसूण किंवा मद्यपान करू नका. यामुळे पितृदोष निर्माण होतो. रिकाम्या हाताने घरी येणे. अक्षय तृतीयेला खरेदीला एक विशेष महत्त्व आहे. काहीही मोठे खरेदी करणे शक्य नसेल तर किमान थोडे मीठ किंवा धणे तरी विकत आणा, पण रिकाम्या हाताने घरी येऊ नका. आता जाणून घेऊया माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या विधी कराव्यात. ब्रह्ममुहूर्तावर स्नान. सकाळी लवकर उठून तीर्थस्नान किंवा शुद्ध पाण्याने स्नान करा. पाण्यात थोडे गंगाजल टाकल्यास अतिउत्तम. कलश स्थापना. घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तांब्याचा किंवा मातीचा कलश ठेवा. त्यावर आंबा किंवा विड्याची पाने ठेवून पूजन करा. महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे पूजन. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची संयुक्त पूजा करा. त्यांना पिवळी फुले, केशर आणि नैवेद्य म्हणून खीर अर्पण करा. पितृतर्पण. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृतर्पणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने पाणी
किंवा अन्नाचे दान केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते. वर्षभर माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करावे ते जाणून घेऊया. खरेदीसाठी हा दिवस सर्वोत्तम आहे, पण फक्त सोनेच खरेदी करावे असे नाही. शक्य असल्यास छोटा सोन्याचा वेढा किंवा नाणे खरेदी करा. या दिवशी मातीचा नवीन माठ विकत घेऊन तो पाणी भरून दान करणे किंवा स्वतः वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. माता लक्ष्मीला धने खूप प्रिय आहेत. 10 रुपयांचे धने खरेदी करून ते पूजेत ठेवावे आणि नंतर बागेत किंवा कुंडीत पेरावे. अक्षय तृतीया या दिवशी अन्नदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाचे फळ अक्षय मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अन्नदान केल्याने पितरांना शांती मिळते आणि आपल्या घरातील दारिद्र्य दूर होऊन सुखसमृद्धी लाभते. भुकेलेल्यांना अन्न देणे हे या दिवशी सर्वोत्तम दान मानले जाते, ज्याच्यामुळे ईश्वराची विशेष कृपा प्राप्त होते. अक्षय तृतीयेच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर सुखसमृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक उपाय केले जातात. आता आपण अशाच एका प्रभावी 11 कवड्यांच्या महाउपायाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धेने केल्यास घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 11 कवड्यांचा हा महाउपाय करण्यासाठी सर्वप्रथम सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोसमोर 11 पिवळ्या कवड्या ठेवाव्यात. या कवड्यांना केशर किंवा हळदीचा तिळक लावून त्यांची विधिवत पूजा करावी आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मनोभावे जप करावा. पूजा पूर्ण झाल्यानंतर या सर्व कवड्या एका लाल रंगाच्या रेशमी कापडात बांधून त्याची पोटली तयार करावी आणि ही पोटली आपल्या घराच्या तिजोरीत किंवा आपण जिथे पैसे ठेवतो अशा ठिकाणी ठेवावी. या उपायामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होऊन घरात वर्षभर सुखसमृद्धी नांदते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते. अक्षय तृतीया हा केवळ एक सण नाही, तर तुमचे नशीब बदलण्याची एक संधी आहे. वरील छोट्या छोट्या नियमांचे पालन करा, चुका टाळा आणि आनंदाने हा दिवस साजरा करा. अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त आणि हे सोपे उपाय तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस नक्कीच घेऊन येतील. तो 11 कवड्यांचा उपाय मोठ्या श्रद्धेने करा आणि फरक स्वतः अनुभवा. व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ दिवशी माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद लाभेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.